अरे त्यांनी तुम्हाला सांगतो मस्का पाव सुद्धा त्यांनी मिसळमध्ये खाल्लाय, त्यांना कॉफीत बुडवून खाता तिसरा खेळ नाही. तुझं नियोजन आपल्याला पटतंय, काहीतरी खरेदी बिरेदी करता येईल, बायका लेकरांची माणसं आहे ती घरी नेत्याला काहीतरी खेळणे बिळणे आपलं मस्तपैकी. 1 2 3 4 बोल ना काहीतरी पुढे. मस्त आहे माथेरानला या. ए लाईनला उभा राहा, लाईनला. मग मला कोण घ्यायचं फुटूत होय रे. ही आपदा बघा आमची दिवस उजडायला, आणि रेल्वे स्टेशन आहे माथेरानचं. ग्राउंड फ्लोअरून आम्ही चालत आलोय वरती. चला पुढे चला, चला लवकर, गर्दी कमी करा, चला. हा सगळी आहे ती, चला. रेल्वे स्टेशन बघायचं मित्रांनो, तर पावसामुळे आता आज रेल्वे बंद आहे आणि आम्हाला इकडे कॅब घेऊन वरती यायची वेळ आलेली आहे. माथेरान थंड हवेचे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण, आणि इथं पाऊस चालू आहे मित्रांनो आज सकाळ सकाळ. चढ चालून चालून दम लागला मित्रांनो. आणि आजचं ट्रॅकिंगचं खरं विशेष बघा, तुम्हाला धावतो आम्हाला उशीर का होतो. हे बघा अध्यक्ष घेतलेत मी फक्त, बाकी कोण नाही. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. परत एकदा चॅनलवरती आपलं तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि काल बरेच वेळ आम्ही प्रवास केलेला होता आणि फायनली आम्ही पोचलो इथं माथेरान रिसॉर्टला. पाठीमागे बघा इथं आल्यानंतर त्यांचा एन्जॉय चालू झालेला आहे. आणि ही बघा तडकीफड काय असेल ते आपलं रिप्लाय, झटपट पटापट काय असेल ते नियोजन चालू झालेलं आहे. आमचे मॅनेजर गेले तिकडं रूम बुक करायला, तिकडं ऑफिस आहे त्यांचं. 1 2 3 जवळपास 20 जणांचा स्टाफ आलेला आहे इथं मित्रांनो. ते बघा ह्यांच्या गडबडी कशा चालल्या त्या फोटो काढायसाठी. थोडं मन खाली खाली खाली. हा ओके. छत्री थोडी वर. निघलाय निघलाय निघलाय. ए राजा फोटो चला लवकर, इकडे उशीर व्हायला लागला, मोबाईलला चार्जिंग नाही. तर मित्रांनो आम्हाला टेंट भेटलेले, आम्ही आता अर्धा तास पाऊण तास चालत होतो आणि आता हॉटेलमध्ये पोचलो. आम्ही टेंट बुक केलं होतं ऑनलाईन. आणि जर मित्रांनो खरंच माथेरानला यायचं असेल तर तुम्हाला इथं ऑनलाईन बुकिंग हॉटेल करायचं तरच तुमची सोय होणार आहे. आणि तिथं आल्यावर बेकार अवस्था आहे, कंटिन्यू पाऊस पडतो मित्रांनो. पाठीमागं बघा एक टेंट आहे तो सगळं ऑनलाईन आलेली ती पाठीमागं. सगळे टेंट दिसतात, सगळे तुम्हाला काही काय अडचण नाही, सगळे सोय होणार आहे, पावसाचं काय अडचण नाही, फक्त येताना ऑनलाईन बुकिंग करणे. तर अशी मित्रांनो उरकाउरकी चालू झालेली आहे. आणि ज्यांनी कोणी बुकिंग केलेलं आहे टेंटचं इथं हो का आत येते ती. आणि आमचा कुणाल बळे इथं झोपलेला आहे आणि नावा कपडे बदलतोय. आणि ही बाकीच्यांच्या आता आवरावरी चालू झाली मित्रांनो. आता आम्ही इथं 5 मिनटं रेस्ट करून फिरायला जाणार आहे, आता इथलं वातावरण बघणार आहे. तर हे असं वातावरण आहे. हे आपले प्रमुख कलाकार आहेत आपल्या ब्लॉगचे. आणि हा असा टेंट आहे मित्रांनो. कसं वाटतंय टेंट लावलं इथं नक्की कमेंट करा मित्रांनो, आपल्या ब्लॉगला नक्की सांगा. आणि हे आपले मिसा साहेब काय झालं की आपला हात हलवा. चला जिंदाबाद भावेश सरकार जिंदाबाद. थोड़ा नहा धो के आ गए अब नहा के. हमारा टाइम है यहाँ पे नाश्ता करने के लिए, टोकन लिया. अभी देखो तुम आगे इतनी बड़ी लाइन है हमारे आगे. ये पूरा ऑफिस भर चुका है नाश्ते के लिए. मेरे पीछे सब बाहर के लोग आगे हुए हैं. बाहर बारिश चल रही है, आगे अंदर गरम गरम नाश्ता मिल रहा है. तो अभी जाएंगे, जो हमको अच्छा मिलेगा वो सब. ए पप्या, ए ए ए भैया ओके ताट तुझं तर आता मजा येणार आहे. मोकळा आहे. मोकळं आहे. तुम्हाला हे तर सुद्धा पाहू लागले काय कळणार आहे ह्यांचा. पुढं आता प्लेट घ्यायचा आणि अजून नंबर बघा तुम्हाला दिसू शकतो. चला आता थोडं थांबतो मला आता.
माझा नंबर आहे, मला प्लेट घ्यायची ना, मला इकडून देणार नाही आता सर्व्हिस मला. सगळ्यात पोट भरून पाहा, साईडला सरा रोहनला, आमच्या रोहनला पोटभर खाऊ दे काय असेल ते. आणि हो इकडं बघा सर्व्हिस आमची कसं सर्व्हिस आहे. तर काय काय घेतले बघा मित्रांनो आता. हां तर असा नाश्ता आहे मित्रांनो आमचा सकाळ सकाळ माथेरानमधला. आणि आमची उपाशी मित्रमंडळ बघा चालू झालो आहे. तर खा बी म्हणा थोडं चिअर्स तर काहीतरी म्हणा तुम्ही लोकांनो गाईज. थोडं आता चिअर्स करतो आम्ही. हां चिअर्स हां. माथेरानच्या गारगार पावसाच्या वातावरणात नाश्ता गरम चालला. पोहे फरसाणा चहा कॉफी एकदम क्वालिटी कडक आहे. ओके ओके मोर साहेब नाश्त्याबद्दल 2 शब्द बोला. बोला हो. कसा वाटला तुम्हाला नाश्ता? छान आहे, छान. कॉफी नाही घेतली तुम्ही? कॉफी नंतर हे काय दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली मित्रांनो. आता ट्रेकिंगला चाललोय. आता पॉईंट इथं फिरायला आलोय. आता सगळे आता फोटो काढायला व्यस्त झालेत बघा. इकडे अमरेंद्र बाहुबली आलेत आपल्या ब्लॉगमध्ये. नाही नवा हा तो भारी दिसतोय तो. हा का नियोजनच तगड आहे. त्यामुळे आता लेफ्ट जायचं का राईट जायचं ह्यांना अजून कळा ना. नुसतीच आले ती इथं फिरायला, नाश्ता केला मस्तपैकी. तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे सांगा. 1 2 3 4 बोल ना काहीतरी पुढे. मस्त आहे माथेरानला या. काय आहे मस्त ती तरी सांग. इथं लोकेशन चांगलं आहे, नेचर आहे, ब्युटी. निसर्गरम्य वातावरण. इथं निसर्गाच्या वातावरणात खूप करमून जाते. इथं सगळी नेचर ब्युटी सगळी चांगली. इथं आल्यापासून नाश्ता बिष्टा केला फुल दाबून पोरांनी. 4-4च्या ऐवजी 8-8 पाव खाल्ले ते. अरे त्यांनी तुम्हाला सांगतो मस्का पाव सुद्धा त्यांनी मिसळमध्ये खाल्लाय. त्यांना कॉफीत बुडवून खाता ते सुद्धा कळलं नाही. मस्का पाव मस्का पाव चहा मध्ये खातात तर म्हणतात आमची नवीन स्टाईल आहे. आम्ही तर कोरडच खातो म्हणली. काय काय झालं. चलो सकाळपासून नुसतं फिरतोय मित्रांनो. अजून एखादा पॉईंट काय आम्हाला भेटला नाही. सगळं वातावरण असंच आहे. झाडांना शेवाळ्या चढलेलं आहे. थंडीचं सगळं वातावरण आहे. पाऊस पडलेला आहे. पाणी वगैरे साचलेलं आहे हे असं. आणि आजोबाला ही पडकी घर बघा भूताचं वाडा असल्यासारखं चालू आहे इथं नियोजन. काहीच नाही इथं विशेष असं आल्यासारखं माथेरानला. फक्त गार हवा लागते. त्याच्या पलीकडे काहीही सुद्धा नाही. इथं चुकून सुद्धा येऊ नका बिनकामाचं. इथं काय नाही. इथं हरियाली आहे नुसती. इथं येऊन काही हरियाली बघून काही आपला उपयोग नाही. 3-3 हजार भरून ट्रिपला आलो इकडं. तिकडं गोव्याला गेलो असतो फिरायला परवडलं असतं. मस्तपैकी बीचवरती पोहून बिवून तरी आलो असतो. क्लबमध्ये एन्जॉय वगैरे झाला असतं. इथं काय सुद्धा नाही नियोजन. बघा नुसतं असं तांगड्या तोडायच्या इथं. बघा कसे चाललेत गडी आपलं रेंगळत. आणि सकाळच्यात किती 10 तर वाजले ते आताशी. आज सकाळी दिवस जायचा आहे अख्खा अजून. हो का काय कुठं जायचं ताळमेळ नाही. कुठला पॉईंट आहे माहीत नाही. नुसती पळते ती. आणि हे असं आहे मित्रांनो हो का जंगल. बिबट्या आलाय तर काय खरं नाही. इथं एखादा हसवला आलं तरी काय खरं नाही. पळायचं कळायचं नाही. सारा चिकोला हे असा कसं पळायचं असल्या वातावरणात. त्या भीमाशंकरच्या अभयारण्यात आल्यासारखा खेळ झाला. हे बघा झाडांवर शेवाळ किती चढलंय. डेंजर. हे तिथं भूताची शूटिंग केल्यासारखं लोकेशन आलं. ही घेऊन आम्हाला इथं फिरायला अकाउंटंट. ह्याला काय कामं नव्हती. चांगलं जगत होतो आपलं घरी पण मस्तपैकी विजिट करत होतो. आणि हे असलं आमचं सिनियर मार्केटिंगवाली. काहीच ना हो का. आता तिथं बोर्ड लावलाय बघा. आता 4 टकोरी इकडं 4 टकोरी तिकडं. आता जायचं कुठं नेमकं आता तुम्ही सांगा बरं. हां निम्यात दुःख पडतोय हो पाऊस येत. आणि झाडात कुठं फोटो काढायचं. हे असल्या पानातनी फोटो काढायचं का आता. आणि बराच वेळ चालून झाल्यानंतर मी हो का आता एक पाटी दिसली आम्हाला. काय तर रिगल नाका, इको पॉईंट, पे मास्टर पार्क, बाजार. हे 2 पॉईंट तर आम्ही तिकडं मागं सोडून आलो होता. रिगल नाका म्हणजे काय असं जाऊन असंच यायचंय. इको पॉईंटला काय आहे तुमचं. हां इको पॉइंटला हां सांगा काय इको पॉईंटला. इको पॉइंटला काय तुम्हालाच माहित नाही ढेकळून तुम्ही इकडे फिरायला. हां थांबा आपला ही आपल्या ग्रुप मधला एक सदस्य आहे बरं का. सगळे ट्रेकिंग करून आलाय त्याला माहिती आहे. सांग बाबा काय आहे ती इथं. पकायची वाट बघते ते. हाड आहे ते नुसत्या काय नाही. इथं बारकी पोर घेऊन आलाय तुम्ही इथं नादी लावायला. तो का एक भूत आलं तिकडून. तो का आहे का
ना आपण तिकडे पेटतच जाऊ. तुझं नियोजन आपल्याला पटतंय. काहीतरी खरेदी बिरेदी करता येईल. बायका लेकरांची माणसं आहे ती घरी नेत्याला काहीतरी खेळणे बिळणे आपलं मस्त पैकी. आणि आमचं चंगू मंगू आहे ती. हा चला काहीतरी घ्या खरेदी बिरेदी करा मित्रांनो. आपलं आला तर चुकून सुद्धा येऊ ना इकडे माथेरान. ओटा केला का भामट्यांनो? ओटा की चला की. इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही पान खाता ना मसाला पान हो का, चुना लावून तुम्हाला देते ते हो का. इथं एवढं मोठं पान भेटतं. किती पण चुना लावून खावा. सारी पानच पान आहे. ज्याला एकाच न्यायची नाही त्याने इथली पानं न्या तोडून तरकारीची.